शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। नमस्कार मंडळी, लवकरच आषाढ अमावस्या येते। याच दिवशी आपण दीपपूजन करत असतो, त्यामुळे त्या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या पण म्हणतात। काही जण याला दिव्यांची आवस पण म्हणतात। तर या दीप अमावस्येच्या दिवशी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी दिव्यांची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवणार आहे। तसेच या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं अशी दीपपूजनाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही छोटे मोठे तांब्या पितळेचे, चांदीचे दिवे, समया, निरांजन, लामण दिवे अशा सर्व प्रकारचे दिवे आपण घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि मग त्याची पूजा करायची आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपण आधी रोजची देवपूजा करायची आणि त्यानंतर मग ही आपण दिव्यांची पूजा करू शकतो। आपण ही पूजा देवघरात किंवा देवघराजवळ पण मांडू शकतो किंवा दुसरीकडे पाट किंवा चौरंग मांडून तिथे सुद्धा आपण ही पूजा करू शकतो। तुम्ही दुसरीकडे पूजा मांडणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवायचा। चौरंगावरती लाल नवीन कोरं वस्त्र टाकायचं आणि त्यावरती आपण थोड्या अक्षता मांडायच्या आहेत। अक्षतांच्या राशी करून त्यावर आपण हे दिवे मांडायचे आहेत। अक्षतांवरती हळदी कुंकू वाहून मग त्यावरती दिवे ठेवायचे आहेत। दिव्यांमध्ये मी आधीच तेल आणि वाती घालून घेतलेले आहेत। तर याप्रमाणे मी दिवे मांडून घेतलेले आहेत आणि आपल्याला कणकेचे दिवे सुद्धा बनवायचे असतात। तर त्या कणकेच्या दिव्यांमध्ये आपण तुपाच्या फुलवाती घालून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व दिव्यांची मांडणी करून घेतलेली आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, त्यामुळे एका ताम्हणामध्ये मी एक सुपारी घेतलेली आहे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून आपण गणपती बाप्पांची सुपारी छान पुसून पाटावरती स्थापन करायची आहे। पाटावरती थोड्या अक्षता ठेवून तिथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचीच पूजा करायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, त्यासोबतच गणपतीला ज्या काही वस्तू प्रिय आहेत, गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत। फूल, आघाडा हे सुद्धा अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर हे दिवे जे आपल्याला वर्षानुवर्षी प्रकाश देतात, देवाजवळ दररोज तेवत असतात, त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे। पूजा करण्याआधी आपण जे दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये तेलवाती घालून आधीच प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। दिव्याचे महत्त्व सांगायचं म्हटलं तर एक छोटा दिवा सुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो। किंवा रोजची देवपूजा असेल किंवा इतर कोणतीही व्रताची मांडणी असेल तर सर्वात आधी आपण दिवा लावत असतो, कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण समजली जाते। कारण प्रत्येक पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे आधी आपण दिव्याची पूजा करतो आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो। त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये दिव्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर इथे मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत। प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। इथे मी प्रत्येक दिव्यासाठी वेगळी वस्त्रमाळ घेतली आहे। तुम्ही एकच मोठी वस्त्रमाळ सर्व दिव्यांसाठी घालू शकता। त्यानंतर दिव्यांना फुलं अर्पण करायची। दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते। घरामध्ये सुख शांती नांदते। आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे। कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे। त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे। तर मी अशा प्रकारे दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घेतली। त्याबरोबरच या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाडा सुद्धा वाहायचा आहे। कारण या दिवशी दुर्वा आणि आघाड्याचे मात्र खूप महत्त्व आहे। त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी तुम्ही पिवळे फुले, दुर्वा आणि आघाडा दिव्याला नक्की अर्पण करा। या दिवशी याचं खूप मोठं महत्त्व असतं आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे।
पाण्याचं मंडल करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। इथे नैवेद्यासाठी मी चिरमुरे आणि ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवणार आहे। त्यासोबतच या दिवशी कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो। त्याचबरोबर काही ठिकाणी ज्वारीच्या लाह्या, चिरमुरे, गूळ अशा पदार्थांचा पण नैवेद्य दाखवतात। नैवेद्यभोवती 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असा नैवेद्य दाखवायचा आहे। गोड दिव्यांचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। तुमच्याकडे नैवेद्यासाठी काहीच नसेल तर तुम्ही दूध साखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता। आपण जो लाह्यांचा आणि चिरमुऱ्याचा नैवेद्य दाखवला त्यातल्या थोड्या थोड्या लाह्या आणि चिरमुरे प्रत्येक दिव्याला आपण थोडं थोडं वाहायचं आहे। नैवेद्य दाखवला की आपली पूजा पूर्ण होते। मनोभावे नमस्कार करायचा आहे। कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला की मग त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे। गणेश पूजन केल्यावरती गणपतीला तुम्ही गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य दाखवू शकता। शेवटी आपण जे काही धूप, दीप, अगरबत्ती घेतलेली आहे त्याने सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे। पूजा करून झाल्यानंतर हात जोडून आपण दिव्याला प्रार्थना करायची आहे। हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझं आयुष्य उजळून टाक। माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी हात जोडून आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे। आणि शेवटी आपल्याला दिव्यांची कहाणी ऐकायची आहे किंवा वाचायची आहे। अशी पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरात जे कोणी छोटे मुले मुली असतील त्यांचे औक्षण आपल्याला करायचे आहे। या दिवशी सर्व मुलींना ओवाळलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं। सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे, श्लोक म्हणायचा आहे। शुभं करोति कल्याणम हा श्लोक तुम्ही म्हणू शकता तिन्ही सांजेला, किंवा आपल्या घरातील लहान मुलांनाही या दिवशी हा श्लोक म्हणायला सांगायचं आहे। त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही आपल्या घरातील मुलांना ओवाळू शकता। घरातील लहान मुले ही वंशाचा दिवा आहे असं म्हणतात, म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं। मुलांनाही दिव्यांनी ओवाळून मुलांनाही दिव्यासारखे तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते। अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। आणि ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे। आपण जे गोड कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते काय करायचे असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। तर ते दिवे आपण खायचे आहेत। दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यावर ओवाळल्यानंतर ते दिवे शांत झाल्यावर संध्याकाळी ते दिवे आपण खाऊ शकतो प्रसाद म्हणून। कारण आपण ते कणकेमध्ये गूळ घालून बनवलेले असतात, त्यामध्ये तुपाच्या फुलवाती घालून ते प्रज्वलित केलेले असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तूपसुद्धा मुरलेलं असतं आणि त्याचा स्मोकी फ्लेवरसुद्धा दिव्यांना छान आलेला असतो। त्यामुळे ते दिवे खायला खूप छान लागतात आणि जरी तुम्हाला खायचे नसतील तर तुम्ही ते गाईला पण खाऊ घालू शकता। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपपूजनाची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पूजा विधी सांगितलेला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।